22/1/2024 ला ऋषी व्लॉगरनं व्लॉगिंगच्या क्षेत्रात पाय ठेवला होता आणि ते व्लॉगिंगचं क्षेत्र तुमच्या साथीमुळे खूप वर गेलं. आता ज्या रँड्रिगानं आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रभर फेमस केलंय, तिचं पोट जरा रिकामं झालं होतं म्हणून तिच्या पोटात 100 रुपयाचं तेल ओतून घेतलं. तेल ओतल्याच्या नंतर जेव्हा फार्म हाऊसवरती आलो होतं, सूर्यदेवांचे नेटकेच आगमन व्हायला सुरुवातच झालती आणि त्यात आंब्याचा मोहर तर डायरेक्ट सोन्यासारखा पिवळा धमुक चमकत होता. मला आपला आंब्याचा प्लॉट कसा वाटतो तेवढं कमेंट करून सांगा बरं का. आता फार्म हाऊस मधून मी ही फ्यूजची तार घेतली. आता तुम्ही म्हणशाल का ही करंगळी एवढी जाडी फ्यूजची तार टाकायची कुठं, तर रँड्रिगाच्या हँडलला तार बांधून मी निघालो होतो डायरेक्ट नदीकडं, कारण त्या नदीच्या मोटरचा एक फेज गेलेला आहे असं मला मोबाईल ॲटोवर सांगत होतं. आता ते सांगत होतं म्हणून रट्ट्यामध्ये डीपीवरती आलो. सर्वात पहिले बघून घेतलं दिवो बिवो गेलं काय, मग फ्यूज उपसून चेक केले तर एक फ्यूज तुटलेला होता आणि त्याच्यात वायरही जळालेली होती. मग त्याचं काम ओके मध्ये करीत मी सूर्यदेवांना डायरेक्ट नमस्कार घातला. सूर्यदेवांना म्हणलं लोटांगणच घालायचं होतं पण जाऊ द्या. आता विहिरीकडे आलो आणि येऊन बघितलं का नदीचं पाणी मस्तपैकी विहिरीत धबधबा पडत आहे. मग दे दानकान श्रीलंका करीत डायरेक्ट फोक कांदे भरायला आलो. आता हे कांदे भरल्याच्या नंतर जेव्हा फार्म हाऊसवरती आलो तर आपल्याला आपल्या आंब्याला प्लॅनो फिक्स आणि सेटिंग प्लस सोडायचं होतं खालून. मग आता सोडायचं म्हणल्यावर ब्लोअरला पटके दिशी नळी जोडून दिली आणि त्यात मला हा आंबा सुद्धा दिसला. म्हणलं झाली सुरुवात गाड्या. त्यात आबा मला सांगत होते की कशा प्रकारे गर्भधारणा होईल आणि कशा प्रकारे आपला आंब्याचा मोर चांगला सेट होईल या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतरच वावर बांधायला आलो. वावर बांधून झाल्याच्या नंतर रँड्रिगाला किक मारून घरी निघालोच होतो, त्यात हे 2 शूटर भेटले.